नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अर्जुन, सायली रविराजच्या घरी आलेले असतात तर इकडे नागराजला आता खूप टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे अर्जुन त्याला सांगतो की अरे काही काळजी करू नकोस, सुमन काकूंकडे सायली आहे. तेव्हा नागराज म्हणतो की अरे ती खूपच घाबरली आहे, त्यामुळे सायलीला त्रास होऊ शकतो, मी जातो ना तिला बघायला. तर प्रतिमाने कॉफी बनवलेली असते तेव्हा नागराज तिच्या हातातून घेत म्हणतो की मी जाऊन देऊन येतो. वहिनी तू किती काम करतेस. तर इकडे सायली आता सुमनला सांगत असते की नागराज काकांचा विश्वास बसलाय की तुमचं मानसिक संतुलन बिघडले, पण हे नाटक आपल्याला जास्त दिवस करता येणार नाही, आपल्याला काहीतरी महत्वाचा पुरावा गोळा करावा लागेल. तेवढ्यातच आता कॉफी घेऊन नागराज सुमनच्या खोलीत होतो तर नागराजला बघताच सुमन पुन्हा वेड्याचं नाटक करत असते की तुम्ही सगळे इथून निघून जा. म्हणजेच ती मानसिक संतुलन बिघडल्यावर तिथे आता ऍक्टिंग करू लागते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नागराज आता मनातल्या मनात खुश होत असतो की खरंच सुमन पागल झाली की काय, बरं झालं, चांगलंच आहे माझ्यासाठी, म्हणजे हे कोणालाही काही सांगू शकणार नाही. तर इकडे अर्जुन सुभेदारांच्या घरी आलेला असतो. आता सचिन पुन्हा परत आलेला असतो आणि तो विनवणी करत असतो की प्लीज मला एकदा माफ करा, अस्मिताला भेटू द्या. प्रताप म्हणतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, या घरातून तुला हकललं आहे तर कशाला परत आलाय. सचिन म्हणतो की मला माफ करा, एकदा अस्मिताला मला भेटायचे, माझे कॉल्स ती उचलत नाही, मेसेजला रिप्लाय देत नाहीये. तेव्हा प्रताप म्हणतो की माझे तोंड काळं करण्या अगोदर तुला विचार करायला पाहिजे होता, स्वतःची बायको असताना तू बाहेर लफडी करतोय हे तुला कळलं नाही का. सचिन म्हणतो की ते काही झालं तरी मी अस्मिताला भेटून जाणार असं म्हणतो. जबरदस्तीने आता आतमध्ये तो घुसत असतो, पण त्याच वेळी आता अर्जुन सायली घरी आलेले असतात. आता अर्जुन हा सगळा काही प्रकार बघतो. सचिन अस्मिला भेटायला तिच्या खोलीकडे जाणारच असतो की अर्जुन त्याला अडवतो आणि त्याच्या कानफडात मारतो. अर्जुन म्हणतो की तुला कितीदा सांगायचं की आमच्या घरी येऊ नकोस, एक बेसिक गोष्ट सुद्धा तुला कळत नाही का. तेव्हा सचिन आता नाटक करत म्हणतो की मार मला, याच लायकीचा आहे मी, पण तू कितीही मारलंस ना मला तर हे काही सत्य खोटं ठरणार नाही की माझं अस्मितावर खूप प्रेम आहे. अरे मला तुझी काळजी वाटते म्हणून मी तुला इथे भेटायला आलो आहे. अर्जुन तुला माझ्या बाळाची शपथ आहे. तेवढ्यात अस्मिता तिथे येते आणि म्हणते की माझ्या बाळाला ब्लॅकमेल करतोय, आपल्या बाळाची शपथ देऊन जर तुला खरंच आमची काळजी असणार तर ते असं सगळं वागलाच नसतं. तर सचिन पुन्हा नाटक करत म्हणतो की अगं माझी नोकरी सुद्धा गेली ग, मी तुला मला सोडून कॅनडाला परत जाणार नाही म्हणून माझी त्यांनी नोकरी हिसकावून घेतली, माझे पेमेंटही त्याने थांबवले, रोजच्या खाण्याचे माझे वांदे झाले. तर हे ऐकून अस्मिताला मोठा धक्का बसतो. तर इकडे नागराज आता पुन्हा एकदा जेवण घेऊन आलेला असतो आणि तो सुमनची परीक्षा घेत असतो की हिला सगळं काही आठवत नाहीये ना. तर सुमनला विचारतो की तुला इथे कोणी बांधून ठेवलं होतं. तर सुमन आता मोबाईल रेकॉर्डिंग ऑन करून मोबाईल एका बाजूला ठेवलेला असतो आणि ती नागराजला समोर आता वेड्याचं नाटक करत असते. तर इकडे नागराज खुश होत असतो की चला सुमनला वेळ लागलाय, तिला आठवतही नाहीये की तिला कोणी डांबून ठेवलं होतं, त्याचं सत्य कोणालाही समजणार नाही असं त्याला वाटू लागतं. आणि इथेच नागराज मोठी चूक करतो आणि तो स्वतःच्याच तोडून स्वतःचाच गुन्हा त्याने कबूल केलेला असतो. आणि हुशार सुमनने काही मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग ऑन केलेलं असतं आणि ते सगळं जे आहे अर्जुन सायलीला आता दिसत असतं. तर मित्रांनो, नागराजचं भांडं फुटलेलं आहे, पण आता ते सगळं सत्य घरच्यांना कधी सांगणार हे पाहणं रंजक आहे.